लहान मुलांचे रोग वेगळे, महिलांचे रोग वेगळे. या वेगवेगळ्या रोगांकरता वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पतीचं वर्णन शास्त्रामध्ये सांगितलं, आयुर्वेद शास्त्रामध्ये. मग ते औषधं तयार करण्याच्या काही पद्धती सांगितलेल्या आहेत. वनस्पती जशी माणसात 2 प्रकार स्त्री पुरुष आहे, वनस्पतीमध्ये सुद्धा नरमादी असते, स्त्री पुरुष प्रकार असतो. वनस्पतीमध्ये 3रा प्रकार नपुंसक हा सुद्धा प्रकार वनस्पतीमध्ये असतो. राजनिघंटू ग्रंथामध्ये 3 प्रकारच्या वनस्पती सांगितलेल्या आहेत. तर अशा प्रकारे जसं ज्वारी आपण पेरतो ना, त्या ज्वारीमध्ये काही कणस असे निघतात, त्याला आपण गोसाई निघला म्हणतो. त्याला कणीस येतं पण त्याला दाणे नाही येत, त्याला गोसाई म्हणतो आपण. आयुर्वेद त्याला काय म्हणतं? नपुंसक. तो त्या वनस्पतीमधला नपुंसक आहे. आणि अशा प्रकारे मग कोणत्या वनस्पती कोणाला उपयुक्त असतात, कोणत्या मातीतल्या कोणत्या हवेतल्या वनस्पती कोणाला उपयुक्त असतात, हा सर्व विचार आयुर्वेदामध्ये असतो. हे सामान्य रोगाकरता, सर्वसामान्य रोग असले त्याकरता. पण काही मोठे रोग आहेत, कॅन्सर सारखे रोग आहेत. कॅन्सरला आयुर्वेदामध्ये कर्करोग म्हणतात. कर्कला संस्कृतमध्ये कर्क म्हणजे खेकडा, खेकड्याला संस्कृतमध्ये कर्क म्हणतात. याला कॅन्सरला कर्करोग का म्हणतात? तर खेकडा जो असतो ना, तो चालताना सरळ चालत नाही. तो तसा शिरत पसरताना सरळ पसरत नाही, म्हणून याला कर्करोग म्हटलेलं आहे. काही लोक चालताना कधी सरळ चालत नाही, पाहताना सरळ पाहत नाही. खेकडा सरळ पाहतो का? त्या अंगाला हात लावून गुदगुल्या करतो का? तो म्हणणार नाही कीर्तनकार महाराज यांना गुदगुल्या करा. खेकडा आहे तो, एकदा नांगी पकडली तुझं बोल सोडणार नाही. तसा कॅन्सर एकदा झाला की म्हणून कॅन्सरच होतो. हा महारोगामध्ये कुष्ठरोग, अशा प्रकारचे पूर्वीच्या काळात नारू व्हायचा. नारू तुकाराम महाराज एक प्रमाण या नारू, पायाशी झाला नारू तया बांधिती कापुरू, तेथे बिबयाचे काम अधमासी तो अधम. तुकाराम महाराज सांगतात, पायाला नारू झाला आणि त्याला कापूर बनतो, चालणार नाही. मग दिवस बांधावता गेला, अधमासी तो अधम. रोग अधम असेल तर त्याला औषधी अधमच लागतं. तसं कॅन्सर सारखे रोग अधम असतात, त्याला औषध सुद्धा त्याच प्रकारचा तीव्र औषध असावा. तसं आपणही बेटामध्ये बऱ्याच वर्षापासून कॅन्सर या विषयावर औषध तयार करतो. शेकडो लोकांना माहिती आहे. आणि आता आपण सरकारी परवानगी मिळून गोदाधाम आयुर्वेद या नावाने रजिस्ट्रेशन केलेलं आहे, की जेणेकरून गोरगरीब सर्वसाधारण लोकांना त्या औषधाचा उपयोग होईल. कॅन्सर असेल, सफेद डाग असेल, सफेद डागावर जवळजवळ 25 वर्षापासून आपण औषध देतो. कॅन्सर, मूळव्याध असेल किंवा किडनी स्टोन वगैरे अशा आजारांवर आयुर्वेदिक उपचार आपण सुरू केलेले आहेत. त्याचा उद्देश हा आहे की शरीरामध्ये रसायन विष जाण्यापेक्षा, कारण आपण रात्रंदिवस विष खातोय, अन्नाद्वारे विष खातोय, पाणी विषारी पितोय, हवा विषारी आहेत. आणि मग आता सरकारने सुद्धा नैसर्गिक शेतीवर जोर द्यायला सुरुवात केलेली आहे, कारण शेती खराब झालेली आहे. आणि मग आरोग्ययुक्त जीवन जगायचं असेल तर आपल्याला नैसर्गिक तिकडं वळावं लागेल. शहर व सैन्य सत्ताला मदत सहकार्य केले. या ठिकाणी श्रीराम गोरकर, आमदार
रावसाहेब कांबळे यांनी 101 तेलाचे डबे दिलेले आहेत.